हा चला 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 या या तिकडे रोडवर या. तुम्ही 4 सेकंदांनी मागून या. हा ठीक आहे चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मला त्याच्यावर तेवढा कॉन्फिडन्स आहे. कुठेतरी बॉडी नाही पडलेली असं म्हणजे झालं का बघ जरा लक्ष दे. घनश्यामजी आपण आहात का? घनशूजी हा बघ मयत हे बघा मयत इकडेच आहे. आई ग देवा विठ्ठला नाथा. पण आता प्रॉब्लेम थांबा मुफासाजी, मला ह्यांच्या गाडीची चावी घेऊ दे. म्हणजे कसं मला ती गाडी लिजनला न्यावी लागणार ना. आता ऍक्च्युली थांबा ह्यांच्या खिशातली की ही वाली नाहीये. थांबा नाही फेकली, शेतात फेकले, गाडीची चावी नाही भेटणार. मुफासाजी आता माझ्या मते मग मला तर ते तार जोडावी लागतील यांच्या गाडीची. मला मदत करू. माझ्याकडे ऍडव्हान्स लॉक पिक आहे इफ यू वॉन्ट. खोलतो माझी गाडी तुम्ही कल्ले आहात. शांत या सर्वाला गाडीत पाहू. नाही घनश्यामजी मी काय म्हणतो ते तुमची गाडी सुखरूप हॉस्पिटलला घेऊन जाते. तुम्ही काळजी करू नका. शब्द दिला होता काही झालं. कोणताच शब्द दिला नव्हता. मुफासाजींनी दिला होता गाडी रिपेअर करून दिली होती. तोच शब्द होता. आणि तुम्ही कणा, तुम्ही बेशुद्ध आहात. तुम्ही नॅचरल वागत आहे. माझी ओरिजिनल गाडी जी मागवलेली आहे ती येणारच आहे. पण हे म्हणणं कोणतरी बंटी आणि दुसरे कोणते त्यांनी मला गिफ्ट दिलेली आहे, मी मागितलेली नाहीये. माझी गाडी तशी. माझं एक प्रांजल मत आहे. आता तुम्ही वापरताय छान, पण जर कधी आपला डॅनी ह्या शहरात आला तर तुम्ही मोठ्या मनाने त्याची गाडी त्याला परत करून टाका ना. म्हणजे तसं काम करा ना, तुमची R34 आहे ना ती मला द्या आणि मग ही त्याला देतो. तुम्ही ना का त्याची तुम्ही चुकीचं बोलताय. तुमची फॉर्च्युनर आहे. हा हे परफेक्ट बोललं. घनश्यामजी तुमच्याकडे एवढ्या गाड्या आहेत, नॉन स्टॉप तुमच्याकडे संग्रह आहे. त्या बिचाऱ्या डानीकडे एकच गाडी आहे, त्याच्या बिचारीची चॉईस एकच. अहो तुमचाच भाऊ आहे तो, आपल्या परिवारचं सदस्य. आणि तुम्ही फॉर्च्युनर वाले मोठी लोक आणि हे JDM ज्या गाड्या आहेत या तुम्हाला सूट नाही होत. तुम्हाला अशा रॉयल गाड्या सूट होतात. तुम्हाला हवं तर तुम्ही फॉर्च्युनर घ्या, डिफेंडर घ्या. तेल ओतायचं काम दोघं करा. म्हणजे बघा रणटोलजी, माझा मुद्दा तुम्हाला पटतोय का नाही तुम्ही मला सांग. आपल्या शहराचा इतिहास आहे, ज्याची गाडी त्याची गाडी. आता माझ्या शहरात जर माझ्याच लोकांच्या मर्जीच्या गाड्या माझेच लोक चालवत आहेत तर हे कुठपत योग्य. ज्याची तुम्ही बाजू मांडतायत ना त्याला बोलायची पद्धत नाहीये. मी सगळ्यांना पाट्यावर घनश्यामजी मी त्याची बाजू. त्यांनी त्याच्या ऐपतीत आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर जर नाही गेला ना तो त्याला सगळं काय मिळेल. पण त्याला तेवढं मी पूर्णपणे तुमच्या विचारांशी सहमत आहे. पण हा मुद्दा त्यांच्या त्या वागण्याचा नाही आहे. हा मुद्दा आहे त्यांच्या जवळ असलेल्या ह्या प्रॉपर्टीचा. म्हणजे ते चुकतायत ह्यात तर कुठला वाद नाही. 100% चुकतायत. एक लिमिट गाड़ी तर आता आली है. जुम्मा 9 दिन हो गए, लेकिन उस बंदे का नेचर और बिहेवियर पहले से उसका टट्टी जैसा ही है. वो सुधरेगा तो उसको सब मिलेगा. ते आपण इकडे डिस्कस नाही करत आहोत. तसं करायला झालं तर तुमचं पण पितळ एवढं सोन्यासारखं आहे का इथे सोनं पण लागेल. आपण कोणाच्या चारित्र्यावर चर्चा नको करूया. परफेक्ट बोलला मला तेच मी म्हणतोय की आपण कोण अजून मी गेलेलो नाही त्या मॅटर मध्ये. मी पडलो ना तर समोरचा जो व्यक्ती आहे ना तो पळून जाईल ज्या दिवशी माझ्या अंगातला वाघ जागा होईल. हे लक्षात ठेवा. बघा रणटोलजी, तुम्ही आता जो एक गोष्ट बोलून गेला ना, नेहमी तुम्ही बोलतात ना तेव्हा लोक इरिटेट होतात. पण आज तुमच्या नावाने टाळ्यांचा कडकडाट माझ्या कानात ऐकू आला. कारण तुम्ही जे बोललाय ते योग्य बोललाय. बघा कसं आहे की कोणाचं चारित्र्य काय ते जाऊ द्या. मुद्दा आहे आपल्या फॅमिली मेंबरच्या पर्सनल गाड्यांच्या. उपासाजी जी गाडी तुम्हाला कोणाला द्यायची देऊ शकता, ठीक आहे, मी काय बोलत. आणि मला माझ्याकडे ज्या PDMच्या गाड्या त्यात मी खुश आहे. आणि मला असं वाटतं मी आपला वेगळा असतो त्यातच माझा आनंद आहे.
घनश्यामजी आम्ही तुम्हाला आमच्या मला काहीच बोलायचं भावासारखं नाहीये. हक्काने वाद सांगतो आपल्यात आहे. होईल नाही. माझी ही गाडी मला नकोय. आत्ताच्या आत्ता बंटी पाटील मीडियम वाले त्यांना बोला ही गाडी काढून टाका. अरे रागवतोय काय यार. विषय क्लोज. बस मला ही गाडी नको आहे. विषय संपला. ही ज्यांना गाडी द्यायची काही तुम्ही चॅट मध्ये त्याला हेट नका देऊ, मग अख्खा मूड त्याचं जाईल. प्लीज प्लीज प्रेम द्या भावनो. हा मुद्दा आमचा पर्सनल मजेशीर चाललाय, तो मजेशीर चालू आहे. तुम्ही चॅट मध्ये काय बोलू नका प्लीज. पण घनश्यामजी एक विचारायचं, जर गाडीचा रंग निळा आणि त्याच्यावरती असा जर वाढ असला तर खूपच. अरे नको नको रणटोळ, कधीच्या काळात पांढरा कलर आणि इतका सुंदर हेडलाईट आहे, कधी दिसला नाही. तो परत जाऊन अख्खी गाडी निळी करून येईल. नको प्लीज. एक मिनिट मुफासा. अरे लवकर ये ना भांड्या. अरे मैं सर्वर में श्रीमान. मग ये, आम्ही इकडे पलिटो साईडला आहे, रस्त्यात कुठेतरी भेटू तुला, ये लवकर. तर मामा आमची एक चर्चा चालू होती. आता तुम्ही मागे जी गाडी बघताय ना, तो ही R35 आहे. आता ही R35 कोणाची आहे मला सांगा जरा. या शहरामध्ये R35 कोण वापरत? मला माहिती. आई ग मामा, जीव रे जीव. अरे पण R34 आप यूज करते थे ना. हमारी खानदानी गाड़ियां जो है, जो हम हर शहर में यूज करते हैं, दूसरा कोई उसको लेता नहीं है क्योंकि हम लेने देते नहीं है. बट हम एक दूसरे की भी गाड़ियां यूज नहीं करते. और ये घनश्याम जी ने हमारे एक भाई की गाड़ी यूज करना चालू किया है. त्यामध्ये तुमचं म्हणणं काय की आपण एक दुसऱ्याचा मान राखतो, इव्हन शहरातली लोक देखील आपल्या सर्वांचा मान राखतात. तर घनश्यामनी आपल्याच भावकीमध्ये हे असं का वागणं केलं असतं? नाही पण त्याच्या आणि हे तुम्हाला मागचा मान्य आहे. त्याच्या मागचा विषय असा आहे बंड्या मामा, की ते बोलतात की त्यांना गिफ्ट मिळालेली आहे, त्यांनी नाही घेतले, त्यांना दिली गेली आहे. तर R35 ही गिफ्ट घनश्यामला दिली गेली आहे. मग ह्याच्या मागचं गूढ रहस्य काय आहे हे मला जाणून घेण्यात अतिशय इंटरेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या मनाने घनश्यामजी यांनी ती गाडी ऍज अ गिफ्ट म्हणून जर कधी चुकून माकून तो डॅनी या शहरात 2-3 दिवसासाठी आला तर त्याला दिली तर ह्यांचं मोठे पण बाहेर येईल असं मला वाटतंय. हा मुद्दा साधारण असा चाललेला आहे. यावरती तुमचं प्रखर मत मांडा. पण मुफासाजी बघा, मी लहान तोंडी मोठा घास घेतो. नाही तुम्ही डायलॉग मारून आहे ना, तुमचं मोठं तोंड आहे आणि त्यातनं बरंच मोठ्या गोष्टी तुम्ही बोलून जाता. तुम्ही बोला तुम्ही. आता मी बोलणार बघा. हा. R34 ही कंपनी काही डॅनीच्या फॅमिली मधली नाही. 35 ते वापरत होते. हा, ते मामा मामा बस बेगोश हो जा वापिस बेगोश हो जा. ओके. तो मला एक बोलायचंय की ती R34 वापरत होते, तर घनश्यामनी आपला स्टेटस म्हणून R35 घेतली. एक स्टेप पुढे. आणि R34 ही डॅनीची असेल, त्यांनी दुसरी गाडी घ्यावी. बसरी नाही, त्यांनी घेतली म्हणून आपण घ्यावीच नाही. आता लॅम्बोर्गिनी अख्खं गाव वापरत होतं. जेव्हा मी मागे आपल्या गाड्या लिलावात काढल्या तेव्हा तुमच्याकडे जी एक गाडी आहे फरारी, ती कोणीच वापरत नाही बंड्या मामा. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. माझ्यासारख्या फराऱ्या ह्या शहरामध्ये कचऱ्यासारख्या वापरत होते. एकही नव्हती, कारण ती आल्या तुम्ही घेतली होती. मेंदू गेला वाटतं तुमचा. सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती नसेल, एक ऑस्ट्रेलियावरचा माणूस आला होता खेळा, त्याच्याकडे ती सगळ्यात पहिली होती. बरोबर मामा. आता ही मुफासाजींची जी गाडी आहे ही निळ्या कलरची साईडला, ही गाडी फक्त मुफासाजीच वापरू शकतात, कारण त्यांचा एक वेगळा स्टेटस आहे. तर तुमचा एक नाजायज भाऊ म्हणून घनश्यामची या शहरामध्ये ओळख आहे. आणि माझ्या हिशोबाने तरी त्यांनी कुठलीही गाडी घ्यायची त्याला राईट्स आहेत. नाही मी काय म्हणतो, आम्ही बोलत आहोत की लोकांनी घेतली असती तर एक वेळ ठीक होतं. हो, लोकांचा आपण धरतच नाही, आपण आपल्या फॅमिलीचं बोलतो. डॅनी हा दिवसातून 2दाच फक्त शहरात येतो, बाकीच्या दिवस तो जेललाच असतो किंवा गोव्यात फिरत असतो. खूप विनवण्या करून डॅनी यांना आणलं होतं बेलवर. डॅनीने डोंगर साजरेच केलेले आहे. तर माझं स्पष्ट मत आहे, जर घनश्याम ही व्यक्ती दिवसातनं इथे 10 वेळा येत असेल या शहरात, ही गाडी चालवायची त्यांना अधिकार आहेत मुफासाजी, हे माझं ठाम मत आहे. मी पूर्णपणे बघा तुम्ही जे बोलताय आता त्याप्रमाणे काही नियम आणि अटी चेंज झालेल्या थारणटोळ. आतापासून मामांच्या हिशोबात जे आहे की कोणीही गाडी कोणी वापरू शकतं, म्हणजे R35 कोणी घेऊ शकतं आणि फरारी ही, म्हणजे यांना एक्सक्लुझिव्हिटी समाप्त होते आहे आजच्या दिवसानंतर.
यांनी एक वापरलेल्या मिनिट, गाड्या मुफासाजी, कोणीही वापरलं एक तरी प्रॉब्लेम यांना नाहीये, हेच तुम्ही बोलले आहात मामा. आता पलटी मारू मला नका. एकच बोलायचंय मुफासाजी, या शहरामध्ये फक्त हा रूल हा तुम्हाला लागू होतो. घनश्यामच्या बरोबर मी आहे सध्या या सिच्युएशनला, ही गाडी घनश्याम यांना वापरण्यास परमिशन असावी. मुफासाजी, ऐक, मी काय पुण्य केलं माझ्या आई वडिलांनी की माझ्या बाजूनी मामा स्वतः बाजू मांडतोय. ऐक, हरणटोळशी तसा मामाने जो मुद्दा मांडलाय, पण त्यांनी मुद्द्यामध्ये कसं फिरकी मारली ते बघा. त्यांनी मला सन्मान दिलाय, म्हणजे मला सेफ केलंय बाजूला आणि स्वतःला इन्व्हॉल्व्ह केलाय की मला पण काही एक्सक्लुझिव्हिटी नकोय, बरोबर. पण ह्या चर्चेमध्ये निष्पन्न हे निघतंय की उद्या जाऊन शहरात R35 कोणीही वापरेल आणि तिची किंमत त्या लेवलची राहणार नाहीये. तुम्हाला समजतंय ही गोष्ट, या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला कळतंय का? मुफासाजी डॅनीनी वापरल्यानंतर तिचं स्टेटस काय होता, एखादं वाक्य तरी सांगाल? नाही, डॅनीच्या चौकात ना गेल्यावर त्या चौकाला त्याचं नाव लावलं जायचं का? डॅनीने तिथे काय ती गाडी फिरवली तर त्यांना कंपनीवाले स्वतः येऊन हार घालायचे? म्हणजे मला माहिती पाहिजे, बाकी असं काय खास. हे बघा बंड्या मामा, खूप आधीपासून डॅनी R35 वापरत आला आणि ती कोणी वापरली नव्हती, म्हणजे अशी एक्सक्लुझिव्हिटी नव्हती, पण लोकांनी त्या शब्दाचा मान ठेवला. आणि आता जिथे घनश्यामजींनी R35 घेतले तिकडे आता बाकी लोकही त्या गोष्टीचा मान न ठेवता R35 घेऊन फिरतील. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल, पण जेव्हा R34 मी घेतली होती तेव्हा मी R35 सुद्धा घेणार होतो, तर मी R34 स्वतः ठेवणार होतो. पण डॅनी आपला भाऊ आहे, आपल्या फॅमिलीचा मेंबर आहे, त्या प्रेमापोटी मी R35 त्याला घेऊ दिली आणि ती त्याच्या नावावरती झाली. R35 गेली का डॅनी गेला ही गावोगावी चर्चा व्हायला लागली आणि आज त्या R34 मधून दरवाजा खोलून घनश्याम निघतोय. पण मला एवढंच बोलायचं, मी लोकांचं बोलतच, हा विषय आपल्यात चालला. डॅनी किंवा घनश्याम, डॅनी R34 वापरायचा ज्या अर्थी मला तरी माहिती आहे, तर R35 घनश्याम वापरेल, म्हणजे असं मत आहे. अरे एक मिनिट, पहिले ह्या अनपडला मला फरक समजवू दे. बायकांच्या नादात वाया गेलेल्या म्हाताऱ्या मामा, ती समोर निळी आहे ना, ती R34 आहे, ती एकच आहे जी माझी आहे. आणि इथे फक्त विषय R35 चा चालू आहे. वेड्या ई मामा, वेड्या 5 गाड्या बुक कर, 5 गाड्या बुक कर आणि लिजनला भाड्याने लाव R35. 5 गाड्या भाड्याने, 20 रुपये भाडं कुठेही शहराच्या कोपऱ्यात सोडलं जाईल माणसांना. लाव भाड्याने, ती पैशाच्या गाड्यात. बोल, भाड्यानी गाड्या लावायला ड्रायव्हर लागतील आणि तिकडे ड्रायव्हर तुमच्यासारखा माणूस लागेल, पण तुम्हाला स्वतःची हव्यास पूर्ण करण्यापासून टाइम कुठे म्हणून तुम्ही कधी बोलतो मी. हे बघा बंड्या मामा आणि घनश्याम, देवबाप्पानी मला असं बनवलंय ना की माझं हृदय जे आहे ते थोडं वेगळं काम करतं. मी भावनांशी जुळलेलो व्यक्ती आहे आणि गाडी सोबत इमोशन्स किती कनेक्टेड असतात एखाद्या व्यक्तीचे ते मी व्यवस्थित समजू शकतो. मग ती गाडी 1000 रुपयाची असो नाही तर 1000 करोडची, इमोशन्स महत्वाचे. त्या डॅनीचे इमोशन्स त्या गाडी सोबत जुळलेले आहेत या शहरासोबत. जेव्हा पण तो येतो त्याचे इमोशन्सही आपण कुठेतरी खेळलं नाही पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. बाकी तुम्ही माझे मोठे मामा आहात, तुमच्या पुढे मी काय बोलू शकत नाही. फ्रँक मत आहे बघा. डॅनी येणार या गाडीत नव्हतं, कोण बे मेरे से पंगा, काढा 15-20 पोरं, चला राणा यहीच करता. शाणा बन रहे क्या? अरे मुझे एक बात बताओ, आप जिसकी भी बाजू मान रहे हैं ना, वो डिजर्व होना चाहिए, उसको वैसा बिहेवियर नेचर बनाना चाहिए. ये क्या, अरे मैं पूरा का पूरा जितनी गाड़ियां है ना मेरे पास वो सब दे दूंगा. आप भी बोल रहा हूँ, शब्द ध्यान में रखो. सामने वाले ने सिर्फ नॉर्मल रहना चाहिए, उसका ईगो, बोलने का तरिका, गाली देना भी कर रहा है. अभी फिलहाल वो शहर में सबको गाली दे रहा है मामा. अब इस पे या वक्तव्याला घेऊन मी तुमच्याशी सहमत आहे. घनश्याम तो तुमचा नाजायज भाऊ आहे, मग विरोध का? मी विरोध असाही नसतो. पोरींमुळे खूप काही विषय त्यांनी गंभीर केलेले आहेत, हे तुमच्याही कानावर आलं असेल की मला काय बोलायचं नाही. बाकी निर्णय तुमचा आहे मुफासाजी. मी इथे निर्णय द्यायला चालू नये मामाश्री, मी फक्त माझ्या मुद्द्यांवरती बोलतो आहे आणि मी माझे विचार मांडले. मी कुठल्याही प्रकारे घनश्यामजींवरती जबरदस्ती नाही केली. मी एक याचिका, एक निवेदन केलं आहे, एक भाऊ म्हणून एक भावाशी निवेदन केलंय. आणि तुम्ही माझे मोठे मामा आहात, मी तुमच्या पुढे नाही बोलू शकत. पण मी एवढंच सांगतो की यांना जर त्या गाडी गिफ्ट मिळाली असेल तर मी यांना काय बोलू शकत नाही. पण यांना गाडी गिफ्ट R35 कशी मिळाली
हा मुद्दा इथे मांडण्याजोगा आहे मामा. डॅनी काय माझा विरोधी नाही. बघा कसं आहे मुफासा, जे डॅनी आले 2 दिवस तर लफडे आणि गोव्याला जातो किंवा जेलला. तुमचं इच्छा असेल की चला ठीक आहे तो त्याला देईल, त्याच्यानंतर काय तुमच्याकडे पुढं का डॅनी सुधरेलच. मामा व्यक्ती चुकतात, सुधारायची सारखं? संधी देणं महत्वाचं आहे. मामा तुमच्या उजव्या साईडला जी पडलेली बॉडी आहे त्याला कमीत कमी 100+ चान्सेस दिले, तर आपल्या डॅनीला 4-5 एक्स्ट्रा चान्सेस दिले तर काय कमीपणा आहे. डॅनी हा वाईट नाहीये, पण डॅनी ना त्याच्या वजनाच्या पेक्षा जास्त दादागिरी करतोय. मी त्याच्या चुकांबद्दल बोललोच नाहीये. तुम्ही एकदा विचारा घनश्यामजींना. इथे टॉपिक गाड्यांचा चाललेला आहे आणि त्याच्यावरच्या इमोशन्सचा चाललेला आहे. तो चुकतो आहे त्यात मी 100% बोलतोय की हो तो चुकतोय. त्याला अक्कल नाही त्या गोष्टीची, त्याला कसं वागायला पाहिजे कसं नाही ते कळत नाही, त्यामुळे तो आज शहराच्या बाहेर आहे. पण त्याच्या वरती राग काढण्यासाठी, त्याला त्रास होण्यासाठी गाडी जर घनश्यामकडे आली असेल किंवा त्याने ती घेतली असेल तर ह्या गोष्टींना माझा मनापासून विरोध आहे. मी ह्या गोष्टीला सपोर्ट करत नाही. की तुमची इच्छा जर तुम्हाला वाटत असेल ना ही डॅनी म्हणजे कंपनीने ही गाडी जी बनवली या दुनियेत ती फक्त डॅनी साठीच, तर मग ठीक आहे, पण काही बोलू शकत. पण माझी जी ला फरारी किंवा लॅम्बोर्गिनी आहे ना ती भाड्याने फिरली तरी चालेल. मला असं सेल्फ रिस्पेक्ट नको. हे बघा मी माझे विचार मांडले, आता त्याच्यावरती प्राचरण करणं हे सर्वस्वरित्या घनश्यामजी यांची इच्छा असणार आहे, माझी काही जबरदस्ती नसणार आहे. आणि बघायला गेलो तर ही गाडी हे बघा त्यांच्या नावावर आहे. बघा मुफासाजी ही गाडी त्याला द्यायची आहे बरोबर, असं मत आहे का ही गाडी त्यानेच वापरली पाहिजे डॅनी. ठीक आहे हा घनश्यामचा आहे, म्हणजे मी त्याचा निर्णय देतो तर घनश्यामला मान्य आहे की नाही तो त्याचा प्रश्न आहे. ही गाडी घनश्यामनी त्याला द्यावी. ही घनश्याम जी मागेल ती डॅनीनी याला गाडी घेऊन द्यावी. जी घनश्याम मागेल ती, मग ती किती बिटकॉइनची असो नाहीतर मोठ्या बिटकॉइनची असो. हे मलाही थोडं थोडं पट्ट आहे. माझं काय त्याच्याशी पर्सनली वैर नाहीये, पण मला असं म्हणायचंय की तो जे बाप करतो ना, याला त्याला शिव्या देतो, तर त्या लोकांनी याला शिव्या द्यायच्या सगळ्यांसमोर. मग त्याला ते फील करून द्या का कसं असतं शिवी दिल्यावर कसं वाईट वाटतं. आणि मग मुफासा यांच्या म्हणण्यानुसार त्याला 5-6 अजून 10-12 मला तर वाटतं 20-25 चान्स दिले पाहिजेत. त्यांनी पण रोज शिव्या द्यावा, मर्डर करावी, परत जावं गोवा. हे बघा घनश्यामजी मी डॅनीच्या बाजूनी नाही आहे. मला गाडीची आवड नाहीये, फक्त ज्याला तुम्ही द्यायची गोष्ट करतायत ना त्यांनी नीट राहावं शहरात सगळ्यांशी. जो येईल त्याची भाईगिरी येईल, त्याला शिव्या, मग ती काय इंग्लिश, मग तो काय मेन बनतो. अरे तू कोण आहे मला हे सांग. तू धूळ आहे ना, तर धूळ सारखा राहा. तू इथं लोकांना नाही तसलं बोलतो ना, हे तू शोभत नाही आणि तू तेवढा नाहीये कॅपेबल का लोकांना बोलू शकतो. माझं हे म्हणणं आहे. आणि कोण मग त्याच्याकडून जे येणार मग ते आपल्याला ज्ञान पाजवणार त्या गोष्टी ऐकायला आपण इथं बसलेलो नाहीये. ही गाडी त्याला द्या, आत्ताच्या आत्ता द्या. मी तर बोलतो तुमच्या कहण्यावरून तो जर त्याला शहरात घेत असतील तर त्याला देऊन टाका, मला नकोय गाडी. आणि मला R32 पाहिजे होती, ती जरी नसेल भेटत तर नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. काय मामा मला नाही दिली तरी चालेल. हा मी R32 मागितली होती, पण ती गाडी काय अजून टाकली नाही वाटत. ही गाडी रेडी होती, त्यांनी बोलली की नाही आम्हाला ही गाडी तुम्हाला घ्यावी. R32 घनश्याम तुम्ही घ्यावी अशी माझी पण इच्छा आहे. अरे मला एक कळत नाही, तो मामावर पण त्या दिवशी कधीतरी भडकतो बिडकतो. माझ्यावर तर भडकला तर मी तर तोडल, पण मामाला मी रिस्पेक्ट आजही देतो. मामा गोष्ट खरी का खोटी 100% द्यायलाच पाहिजे. आता तोडील तुला मी. तुझा जीव आहे रे. हे बघा एखादा व्यक्ती जर सुधारला असेल ना तर त्याला सुधरू द्या. तो सुधारलाय. चेतन पर्सनली घेत नाही डेव्हिल. आज मला चेतनचं असं नाही वाटत तो पर्सनली घेतो. तो पण काहीतरी मुद्द्यांवर व्यवस्थित बोलतोय. डॅनी जिकडे चुकलाय तिकडे तो चुक, त्यामुळे मी पण काही जास्त बोलत नाही. बंड्या पण त्याच्या मुद्द्यांवर बरोबर बोलतोय. डॅनी पण चुकलाय, समोरचेही चुकले असतील. ते भांड्याला भांड वाजतंय अशा प्रकारे. पण आता एवढ्या डिटेल मध्ये मला घुसण्यात अर्थ नाही. आता RP चालले म्हणून मी त्या टॉपिकवर बोलतोय. RP झाल्यावर मला इंटरेस्ट नसणार आहे त्या गोष्टींमध्ये, तसं तुम्ही एन्जॉय करा. आता ओव्हरऑल मुद्दा फायनल काय होतंय की ही जी R35 आहे घनश्यामजी तुम्ही चालवा आणि तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा. आमचा काय फोर्स नाही. आणि राहिला प्रश्न बंड्या मामाचा, बंड्या मामाच्या स्टेटमेंट नुसार आता त्यांची कुठली एक्सक्लुझिव्ह गाडी अशी नसणार आहे. अख्खं जग वापरते तीच गाडी त्यांना मिळणार आहे. तुम्ही काय बोलले R35 तुम्ही वापरा आणि चालवा. आणि पुढे काय बोलले, आणि तुमची इच्छा असेल तर डॅनी कधी शहरात आला त्याला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. दिली त्याला शहरात आणून दाखवा तुम्ही. आता आणा, उद्या आणा, परवा आणा, 6 दिवसांनी, वर्षांनी 2100 ला जरी आणला तरी R35 मी त्याला देणार. आणून दाखवा. आणून दाखवायचे चॅलेंज देऊ ना घनश्यामजी. नाही दिलं ना चॅलेंज, होऊ दे ना थोडा राडा. आणून दाखवा. चॅलेंज द्यायची काय आवश्यकता आहे. आणून दाखवा हरण. आणि तुमचे बॉसला माझं खुला चॅलेंज, ओपन चॅलेंज.
मला एक बोलायचं आहे, तुमच्या उचकवण्याने मी उचकणार नाही. हे शहर माझ्या शब्दावर चालतं आणि माझ्या शब्दावर मी बंदही करू शकतो. तर डॅनी एक तिनका आहे आणि माझी इच्छा त्या तिनक्यातला एक अग्नीचा कण आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे मला नका या गोष्टीत नडू. मी ह्याच शहरात नाही, मी दुसऱ्या कुठल्याही शहरात कोणीही बॅन झालेला माणूस परत आणू शकण्याची ताकद ठेवतो. फक्त शब्दाचा खेळ आहे आपला. आणि दुसरा प्रश्न, मी वचन दिलेलं आहे या शहरातल्या मोठ्या लोकांना जे हे शहर मेहनतीने चालवत आहेत की एकदा त्याला चान्स द्या. जर तो चुकला तर तुमची इच्छा असेल, त्यामुळे माझा शब्द तोडणार नाहीये. तर एवढाच विषय आहे. त्यामुळे आणि आता तुमच्या आनंदासाठी, तुमच्या मन जपण्यासाठी, जर तुमच्या डॅनीची ही जर कार आहे आणि तर ही गाडी मी परत त्यांना त्यांच्या शॉपला जाऊन देऊ शकतो. आणि जोपर्यंत डॅनी येत नाही तोपर्यंत ही माझं म्हणणं काय आहे, जर तुम्हाला R32 जर तुम्हाला हवी तर त्या गाडीला घनश्यामजी तुमची गाडी म्हणून आपण घोषित करू आणि त्या गाडीला कोणी हात लावणार नाही गॅरंटी मी देतो. अजून काय हवं तुम्हाला? अरे चालेल ना मुफासाजी, तुमचा शब्द मी राखणार नाही असं होईल का कधी? काय मामा, मेरा नावावर एक ऑटो रिक्षा फक्त या शहरात नाही. आणि ती शहरात घनश्यामजी, मामानी येऊन जे स्टेटमेंट्स दिलेत त्यानुसार या शहरात बंड्या मामाची कुठलीही गाडी एक्सक्लुझिव्ह नसणार. त्यांच्याकडे जी कुठली गाडी असेल ती अर्धे गाववाली लोक वापरणार. एक मिनिट, गाड्यांचा शॉक मामाला नाही आहे हो. गाडीमुळे नाही प्रेम करायचं या शहरातल्या लोकांवर, आपल्या नावामुळे प्रेम झालं तरी बास. हरणटोळ बोलवता काय तरी की त्यांना गाड्या नको, त्यांना बाया पाहिजे. ऐका, मला जर बायाच फिरवायच्या आहेत ना तर माझ्या नावाने एक 407चा टेम्पो आणि मागे 15 ते 20 बायका बसतील एवढे सीट पाहिजेत लावलेली गाडी माझ्या नावावर कायम स्वरूपी प्रत्येक शहरात. जर बायका तुम्ही नसाल अवेलेबल करत तर मी पटवतो भर गाडीत, मी पटवतो भर गाडीत. आणि माझा बस स्टँड असेल बायकांना भरायचा लिजनचा मधला चौक. हे बघा, तुमचा जो आवडता सण आहे त्या सणाला आता घनश्याम पण जळायला लागलाय. तो बोलतो पण की मामा तू अशी कुठली विभूती टाकले की एवढ्या बाया तुझ्या प्रेमात वेड्या झाल्या, थोडं मला पण दे. माझं जीवन हे एकटंच चाललंय आणि मी एकटा कसा जगतोय हे माझं मलाच माहिती आहे. मला असं कारण का का वाटतं? ह्या बोलण्यामुळे माझं जे वर्षातनं एकदा फुल खिळतं त्याच्यावरच्या सगळ्या मधमाशा उडून गेल्या रे गाण्या. ऐका नाही, अरे ऐका नाही, मुलींचे टॉपिक सोडा. ऐका, मग मी काय म्हणतो, एक आतली गोष्ट मुलींपर्यंत सांगतोय. ठीक होतं मुफासा, जे तुम्ही आता बायकांपर्यंत अरे चालले. मुली, जरा ऐका control ऐका करा. मामा, कसं आहे माहितीये अनेक वचनी शब्द का? आहे, नाही अनेक नाही, वचनी मी सांगतो, मुली हा शब्द ना तेवढा इफेक्ट नाही करत. बायका शब्द टाकला ना का कॉमेडी वाढते, लोक खुलून हसतात. मला समजलं असं का? काय वाटतंय समजत नाही. माझी कॉलर अशी ताट झाल्यासारखी वाटते. आज मला याच्यात गिणलं जातंय ज्या एक टायमाला भोपळा, माजलेला रेडा, याचं तोंड बघ, याचा अवतार बघ, याची चेसी वेण बघ. पण आज जी माझी गिनती केली जाते ना, ही माझ्या वर चढत जाणाऱ्या पायऱ्यांचं चीज आहे. जय जिम बाबा, जय जिम देव. तुम्ही पायऱ्यांवर चढत जाता, पायऱ्या तुमच्यावर नाही चढत जात. बोलताना थोडा विचार करून बोला, तोतलेपणाला बाहेर काढा. अहो बाबा, हे तोत्रेपणच प्रेमाचं प्रतीक आहे मुफासा. 100%. बरं ऐका, उद्या घनश्यामची R32 ची डिलिव्हरी घ्यायला मी स्वतः त्याला नेणार. नाही, मी येणार नाही. जर घनश्याम R सिरीजची गाडी घेत, घनश्याम मला तुझं तोंडही बघायचं नाही. बंड्या मामा, मला एक सांगा हो, की एकदा आपण एका डोंगरावर गेलो होतो या इथल्या माउंट चिलियाडला, बरोबर? तेव्हा आपण घनश्यामला आमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी आपल्याला दिली टुल्ली, बरोबर? त्याच्यानंतर आपण कधी ह्याला आमंत्रण दिलंय तर हा जास्त फ्रँक होऊन आपल्याला बोलतोय की डिसेंबर मध्ये यायचंय वगैरे आणि मला बोलवू नका, माझं वर्कआउट आहे. मी त्याला तेच बोललो की तुला बोलवलंय कोणी, जे तू स्वतःच सगळं ठरवतोयस. मामा, एकच गोष्ट, मी असल्यावरती मजा येते का? एवढंच. येस सर. नाही, मजा जिथं पोचस पर्यंत येते, पण रात्री नंतर जी भांडणं होतात ना ती नकोशी होतात. काय मुफासाची परफेक्ट. 100%.